बीड जिल्ह्यातल्या 6 विधानसभा मतदारसंघासाठी सकाळी 7 वाजल्यापासून मतदान प्रक्रिया आहे ते सुरळीतपणे पार आहे। मात्र काही ठिकाणी गालबोट लागलेला आहे। माझ्यासोबत बीडचे खासदार बजरंग सोनवणे आहेत। सोनवणे साहेब, सकाळपासून तुम्ही पण फिरताय, कुठल्या कुठल्या मतदारसंघात तुम्ही व्हिजिट केलाय? सध्या परिस्थिती तुमची काय आहे? लोकांचा कौल कुठल्या बाजूने जातोय? मी आज केज विधानसभा मतदारसंघ माजलगावचा काही 1-2 गाव आणि त्याच्यानंतर परळी विधानसभाचा एके गावात जाऊन आलेलो आहे। आता केज विधानसभाच्या नांदूर या गावी आहे। परिस्थिती अशी आहे की आम्हाला जे मतदारसंघ जो आणखी बाकीचे पण ऐकतोय त्या सर्व मतदारसंघामध्ये आम्हाला प्रचंड असा उत्स्फूर्त लोकांचा प्रतिसाद आहे। त्याच्यामुळे विजय आमचा नक्की। बीड असेल, त्याच्यानंतर माजलगाव असेल, इथली परिस्थिती काय? काही आढावा घेतला? बीड माजलगाव केज वन साइडेड आहे। मात्र आष्टीमध्ये एक वेगळी परिस्थिती पाहायला मिळाली। भाजप आणि महायुती एकत्रित असताना तिथं भाजप आणि महायुतीतला एक घटक पक्ष म्हणजे अजित पवारांचा एक गट जो आहे तिथं उभा आहे आणि दुसरीकडे तुमचे महबूब शेख पण आहेत। कशी परिस्थिती आहे? कोणाच्या बाजूने कौल आहे? नाही, त्यांचेच भांडणं झालेत, त्याच्यामुळे आमचं 100% तिथं सीट लागणार आहे। त्याच्यात काही काळजी करायची गरज नाही। आजची सुद्धा परिस्थिती बघितली, कालपर्यंत जरी बघितली तर तिथली सुद्धा परिस्थिती आमची चांगली आहे। परळीकडे खास करून विशेष लक्ष आहे। लोकसभा निवडणुकीतही परळीत गोंधळ झाला होता, आजही बराच काही तिथं गोंधळ झालाय। तुमचे जे उमेदवार आहेत राजेसाहेब देशमुख, त्यांनी देखील तिथं आवाज उठवण्याचा प्रयत्न केला। नेमका काय प्रकार तिथं घडला होता? परळी विधानसभा मतदारसंघात हे परंपरा असल्यासारखंच ते करतायत। दरवेळेस ते असं गालबोट लावून घेतायत। स्वतःचा विजय होणार नाही, स्वतःच्या पायाखालची वाळू घसरली की असं करायचं कृती करतात लोक। माझ्या एका सहकार्याला पण एक भूतवर मारलेला आहे। परत काही भूत कॅप्चरिंगचे प्रकार आत्ताही मी ऐकतोय। आता मलाही पूर्ण अभ्यास घ्यायचा आहे त्याचा, पण बऱ्यापैकी उमेदवारांना मी आता फोन लावतोय, पण ते थोडं प्रवासात फिरतायत त्याच्यामुळे त्यांचा माझा कॉन्टॅक्ट झाला नाही। त्यांचा कॉन्टॅक्ट झाल्यानंतर माहिती घेईल, पण ही अतिशय निंदनीय घटना आहे की परळीच्या बाबतीत असं करणं हे एकदम चुकीचं आहे। घाटनांदूर गावामध्ये मतदान प्रक्रिया जी आहे ती थांबवलेली आहे। ईव्हीएम मशीन असेल, इतर कागदपत्र डॉक्युमेंट्स असेल, नासधूस करण्यात आलेली आहे। विषय कसा आहे की यांना ज्या भूतवर राष्ट्रवादी काँग्रेस या पार्टीला मतदान होतंय त्या भूतवर असं केलं। ही घाटनांदूरचे एक असे बरेच काही आणखी गावं असे आहेत, त्याच्यामुळे याच्यावर योग्य तो निर्णय निवडणूक आयोग घेईल आणि ही जी प्रक्रिया आहे ही सर्व प्रक्रिया थांबवली पाहिजे, ही आमची मागणी राहील। तुम्ही मध्यंतरी ही जिल्हाधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केला होता। अनेक तुमच्या कार्यकर्त्यांनी कोर्टात पण याचिका दाखल केली होती की सेन्सिटिव्ह ज्या ठिकाणी बूथ आहे तिथं पोलीस सिक्युरिटी जादा हुकूमतची द्या। जिल्हाधिकारी असतील, निवडणूक अधिकारी असतील, तहसीलदार असतील, यांची तडकाफडकी बदली करा अशी मागणी केली होती। या प्रशासनाकडून कसलाही प्रतिसाद मिळत नाहीये। निवडणूक आयोग, निवडणूक निर्णय अधिकारी असेल परळीचा किंवा आदरणीय जिल्हाधिकारी असतील, तिथले तहसीलदार असतील किंवा जे पोलीस यंत्रणा म्हणते की आमचा भूतचा संबंध येत नाही, आम्ही भूतच्या बाहेर। SP साहेबांना पण बरेच कॉन्टॅक्ट केला जायचा प्रयत्न करतोय मी। ते म्हणजे भूतच्या आजची यंत्रणा ही आमची नाहीये, भूतच्या आतली यंत्रणा ही कलेक्टर साहेबांच्या अखत्यारीत आहे। त्याच्यामुळे भूतच्या आत काय चाललंय आम्ही नाही बोलू शकत। पण ह्या प्रकारे एक ठिकाणी नसून जे परळी लोकसभेच्या वेळी ज्या भूतवर बोगसगिरी झाली तेवढ्या भूतवर प्रचंड आणखी एकदा बोगसगिरी करायचा प्रयत्न केला जातो। लोकसभा निवडणुकीमध्ये 2 समाज आमने सामने आले होते, एक फॅक्टर सुद्धा होतं। विधानसभा निवडणुकीतही अशीच पद्धत रूढ आहे का? नाही, असं काही नाहीये। आता जरी लोकसभेचा फॅक्टर थोडा वेगळा झाला गेला तरी पण बरेच सर्व ओबीसी समाज असेल किंवा कुठल्या जाती धर्माच्या सर्व लोकांनी मला मतदान केलेलं आहे, असं मी वारंवार पहिल्या दिवसापासून आजपर्यंत सांगतोय, शेवटपर्यंत ते सांगणार। आजची परिस्थिती तर आता इथं जेवढी उभं दिसते तिथे सुद्धा प्रत्येक समाजाचा माणूस आहे, प्रत्येक जाती धर्माचा माणूस आहे। त्याच्यामुळे असं काही नाहीये की तो फॅक्टर वगैरे काही नाही, जातीचा नाही किंवा ओबीसी मराठा असं काही नाही। मग विधानसभेच्या किती जागावर महाविकास आघाडी विजयी होईल? कारण तुम्ही पण पवार साहेबांना शब्द दिलाय की 6च्या 6 जागा मी निवडून आणू। नाही, आता लोकांचा निर्णय आहे। मला जी खात्री आहे ती माझ्या पूर्णची पूर्ण जिल्ह्यातल्या जागा महाविकास आघाडीच्याच निवडून येणार। परळी असेल किंवा इतर ठिकाणी जी घटना घडली ती घटना निंदनीय आहे। मात्र लोकसभेसारखं या विधानसभा निवडणुकीमध्ये कुठलाही जातीवाद नाही, सर्व समाज एकत्रित होऊन लोकशाही पद्धतीने मतदान करण्यासाठी बाहेर पडलेला आहे। तर दुसरीकडे मात्र 6च्या 6 विधानसभा ज्या जागा आहेत त्यावर महाविकास आघाडीचा विजय जो आहे तो निश्चित होईल असा दावा बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केलेला आहे। कॅमेरा पर्सन
अमित काळेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, केज, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.